तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यात मे 2026 या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. आणि या मंजुरीचा जी-आर देखील आलेला आहे. यामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश आहे व त्याची यादी देखील आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता, हा आहे तो मदतीचा जी-आर आणि या जी-आरचा विषय अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मे 2026 हा नुकसानीचा कालावधी आहे. यामध्ये हा जी-आर दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना. या प्रस्तावनेमध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. तर याच अनुषंगाने ही देखील मदत ही असणार आहे. तर आता आपण यामधील पुढील देखील माहिती पाहूया. त्यामध्ये शासन निर्णय. तर या शासन निर्णयामध्ये मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 5,54,34,000 इतका जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये शासनाची मंजुरी मान्यता ही देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता, मे महिन्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं. तर त्याच नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांसाठी 5,54,34,000 एवढा निधी हा अवकाळी पाऊस नुकसान भरपाई निधी म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे. या शासनाची मंजुरी ही मिळालेली आहे. तर आता हा निधी कोणत्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे त्याची यादी देखील याच जी-आर मध्ये खाली ही जोडून आलेली आहे. आपण ती देखील यादी आता येथून पाहूया. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 5/8/2026 सोबतचे विवरणपत्र की ज्यामध्ये येथे जिल्हे असणार, नुकसानीचा कालावधी, त्याचबरोबर बाधित शेतकरी संख्या, क्षेत्र असेल व निधी असेल. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीचा जिल्हा आहे गडचिरोली. नुकसान भरपाई कालावधी मे 2026 म्हणजेच नुकसानीचा कालावधी. या जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या ही 204 आहे. त्यानंतर भंडारा या जिल्ह्यातील शेतकरी संख्या ही 6,646 आहे. त्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश या जी-आर मध्ये असणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 171 शेतकऱ्यांचा समावेश या नुकसान भरपाई निधीमध्ये असणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातील 383 शेतकरी या नुकसान भरपाई निधीमध्ये असणार आहेत. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील 248 व बीड जिल्ह्यातील 385 शेतकऱ्याचा समावेश यामध्ये असणार आहे. असे मिळून हे 6 जिल्हे आहेत आणि या 6 जिल्ह्यांसाठी मे महिन्यातील झालेल्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आलेला निधी हा 5,54,34,000 एवढा आहे, जो की शासनाने वितरित करण्यास मंजुरी ही दिलेली आहे. तर दिलेल्या मान्यतेनुसार आलेल्या जिल्ह्यांची नावे व त्यामधील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला असून त्यांना झालेल्या त्यांच्या नुकसानीनुसार निधी हा वितरित लवकरच आता करण्यात येणार आहे. तर ही होती या शासन निर्णयामधील महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.